नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, कधी आयुष्यात असं वाटतं ना की देव आपल्याकडे पाहतच नाही आहे. आपण प्रामाणिक असतो, श्रद्धा ठेवतो, पण तरीही दुःख काही कमी होत नाही. आज मी तुम्हाला अशीच एक गोष्ट सांगणार आहे जिथे विश्वासाची परीक्षा घेतली जाते. अक्कलकोट जवळील एका गावात एक गरीब पण श्रद्धाळू भक्त राहत होता. दररोज पहाटे उठून स्वामी समर्थांचं नाव घेत असे, काम करत असे आणि संध्याकाळी मनापासून प्रार्थना करत असे. पण काही दिवसांपासून त्याच्या आयुष्यात संकटाची जणू रांगच लागली होती. काम सुटलं, घरात अन्नाची टंचाई झाली आणि वरून लोकांची टोमणी सुरू झाली. एक दिवस तो खूप निराश झाला आणि म्हणाला, देवा, मी तुझ्यावर इतका विश्वास ठेवला, मग मला हे सगळं का सहन करावं लागतं? त्या रात्री स्वप्नात त्याला श्री स्वामी समर्थ दिसले. स्वामी म्हणाले, उद्या सकाळी गावाबाहेरच्या वडाच्या झाडाजवळ जा. तिथे जे होईल ते शांतपणे पहा. दुसऱ्या दिवशी तो भक्त स्वामींच्या आज्ञेनुसार वडाच्या झाडाखाली गेला. थोड्याच वेळात तिथे 2 माणसे आली आणि त्यांच्या हातातून सोन्याची पिशवी खाली पडली. भक्ताने ते पाहिलं, पण स्वामींचे शब्द आठवले, शांतपणे पहा. तो काहीच बोलला. थोड्या वेळाने ती माणसे परत आली, पिशवी शोधू लागली. तेव्हा भक्ताने ती पिशवी परत दिली. ते माणसं म्हणाली, आजकाल कुणी इतकं प्रामाणिक नसते, आणि त्यांनी भक्ताला भरभरून मदत केली. त्या क्षणी भक्ताच्या डोळ्यात पाणी आलं. त्याला स्वामींचे शब्द आठवले. स्वामी समर्थ म्हणतात, मी कधीच उशीर करत नाही, मी फक्त योग्य वेळ पाहतो. ज्यावेळी आपला विश्वास डगमगायला लागतो तेव्हाच देव आपल्याला खरी शिकवण देत असतो. मित्रांनो, जर आज तुम्हालाही असं वाटत असेल की देव ऐकत नाही, तर लक्षात ठेवा, देव तुमची परीक्षा घेतो, नाकारत नाही. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी आपल्या पाठीशी आहे, फक्त विश्वास ठेवा, सबुरी ठेवा.